नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मंडळी, आज पापड कसा बनवायचा, अगदी साबुदाण्याची पापड, वाफेवरची पापड कशी बनवायची ते पाहूयात। स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, एकदम भन्नाट पद्धतीने अशी ही कुरकुरीत पापड कोणाकोणाला आवडतात। आणि हो, ह्या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही पापड बनवू शकाल। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, या पद्धतीने इथे आपण पापड भाजून घेतो, एकदम मस्त असं फुलतंय। अशी वाफेवरची इडलीच्या पात्रात कसा बनवायचा, हे पापड कसे बनवायचे पाहणार आहोत। स्टेप बाय स्टेप पहा मंडळी। तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे पापड भाजून घेतलेले आहेत। याचा आवाज तुम्ही पाहू शकता, एकदम क्रंची आणि कुरकुरीत अशा बनल्या जातात। चला तर सुरुवात करूया। तर इथे आपण सर्वात आधी एक पातेले घेतलेले आहे, स्टीलचं भांडं आपण इथे घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 2 वाटी साबुदाणे भिजवणार आहोत। साबुदाणे भिजवायला ठेवायचे 2 ते 3 तास। अगदी सोप्या पद्धतीने बनली जातात आणि सर्वांनाच खूप आवडेल अशी सोप्या पद्धतीने झटपट, आणि ह्या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी सहज बनवू शकाल, कोणताही झंझट नसताना। तर मंडळी, त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी यामध्ये घालून घेऊयात। 2 वाटी पाणी यामध्ये घालून 2 वेळा धुवून घ्यायचे। मग यामध्ये 2 वाटी पाणी घालून आपण भिजायला ठेवायचे साबुदाणे। त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेणार आहोत। तर आता आपण झाकण लावून 2 ते 3 तास वाट पाहणार आहोत मंडळी। आता तुम्ही इथे पाहू शकता, या पद्धतीने 2 ते 3 तास आपण याला भिजवून ठेवलेले आहेत। आता साबुदाणा मस्त भिजलेला आहे। 3 तासानंतर इथे पाहू शकता, साबुदाणे मस्त भिजलेले आहेत। यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचे, घरचं जे आपण वापरतो ते मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये खूप जास्त काही घालायचं नाही, फक्त मीठ घालून घ्यायचंय। मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। रेग्युलरी साबुदाणे कसे भिजवतो त्याच पद्धतीने आपण भिजवून घेतलेले आहेत। हे 2 वाटी साबुदाणे आपण इथे याची पापड बनवणार आहोत। वाफेवरची पापड, इडली पात्रात पापड कशी बनवायची तुम्हाला माहिती आहे का मंडळी, अगदी झटपट आणि पटकन। तर आता आपण इडलीचं पात्र घेतलेले आहे, त्यामधील प्लेट्स आपण काढून घेतलेले आहेत। त्या प्लेटला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे, डायरेक्ट आपण थोडं थोडं करून यामध्ये साबुदाणे ठेवून घ्यायचे। पूर्ण इडली पात्रामध्ये जसं इडलीला आपण घालतो त्याच पद्धतीने आपण साबुदाणे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। एका ठिकाणीच न ठेवता सगळीकडून थोडं थोडं अशी घालून घेणार आहोत मंडळी। तुम्ही इथे पाहू शकता, या पद्धतीने सगळ्या इडली पात्रामध्ये आपण व्यवस्थित घालून घेणार आहोत। सगळ्या प्लेट्समध्ये या पद्धतीने साबुदाणे भरून घ्यायचेत। याला काहीही करायची गरज नाही, पाणी लावायची नाही आणि तेलही लावायचं नाही आहे। या पद्धतीने आपण सगळीकडे साबुदाणे पसरवून घ्यायचेत। तुमच्याकडे जर मोठे साबुदाणे असतील तरी चालतील, तर मी इथे मोठेच वापरलेले आहे। छोटे असतील तर अतिउत्तम, छोट्याने पण छानच बनतो। तर मी इथे मोठे वापरलेले आहे, तेही मस्त आणि कुरकुरीत बनल्या जातील। तर इथे आपण दुसरा प्लेट घेतलो, सगळ्या प्लेटमध्ये याच पद्धतीने आपण सगळे साबुदाणे भरून घेणार आहोत, सगळीकडे करून घ्यायचे। तर मंडळी, तुम्ही ही सहज बनवू शकता, अगदी झटपट होते ही पापड। बाजारपेठापेक्षा अगदी झटपट आणि बाजारपेठेसारखा चविष्ट आपण घरच्या घरी बनवू शकतो, तेही इडली पात्रामध्ये मंडळी। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। हो, तुम्ही ही रेसिपी कधी अशी बनवली का? या पद्धतीने तुम्ही कधी बनवला आहात का? जर बनवला नसाल तर नक्की ट्राय करा। अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि झटपट पण बनले जाते। आणि हे पापड बाहेर विकत आपल्याला 3 किंवा 4 रुपयाला एक अशी मिळते। तर अशी ही महागडी पदार्थ आपण घरच्या घरी बनवू शकतो। ही पापड अगदी सोपी आहे, अगदी झंझट नाही आणि इडली पात्रामध्ये सहज बनली जाते। तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी संपूर्ण पहा, स्टेप बाय स्टेप, एकही स्टेप न मिस करता। तर आता आपण 4ही प्लेटमध्ये साबुदाणे या पद्धतीने भरून घेतलेले आहेत। सगळीकडे आपण पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, सगळीकडे या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। अगदी जसं इडलीला आपण सगळीकडे इडलीचा पॅटर कसा होतो त्याच पद्धतीने इथे आपण साबुदाणे
देखील घालून घ्यायचे आहेत। आता ह्या पात्रामध्ये आपण साबुदाणे बरोबर ठेवून घेतलेले आहेत। आता आपण दुसऱ्या साईडला इडलीच्या ज्या पात्रामध्ये आपण पाणी घालून उकळायला ठेवलेलं आहे, पाणी मस्त उकळलेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता मस्त पाणी उकळलेले आहेत। यामध्ये आपण आता जे साबुदाणे भरून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये ठेवून घ्यायचे। तर सगळ्यात आधी आपण खालचा प्लेट लावूयात। चारही प्लेटमध्ये आपण कमीत कमी 16 पापड बनवून घेतो। एका वेळेस आपण 16 पापड तयार करतो। तर तुम्ही ते पाहू शकता एका वेळेस आपण 16 पापड तयार करून घेतो। आता आपण सगळे प्लेट्स ठेवून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून घ्यायचे। 5 ते 10 मिनिट आपण याला वाफ देऊन घ्यायचे। 5 ते 10 मिनिटात आपली ही वाफ होऊन जाते, त्यानंतर आपल्या पापड तयार होतात मंडळी। तर तुम्ही ही पापड रेसिपी नक्की ट्राय करा। या उन्हाळ्यात अगदी झटपट आणि पटकन बनणाऱ्या अशा घरगुती पापड तुम्हीही नक्की ट्राय करा। तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता वाफवलेली आहेत पापड, मस्त अशी सुटलेली पण आहे, अजिबात चिटकत नाही। या इडली पात्राला चिटकत सुद्धा नाही, तुम्ही इथे पाहू शकता। अगदी हाताने तुम्ही काढू शकता। आता आपण याला काढून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायचे। जर आपले प्लेट्स थंड झाले आपोआपच पापड निघतील। तर तुम्ही इथे पाहू शकता आपण हे चारही प्लेट्स काढून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे थंड होऊ द्यायचे। जरा थंड झाली की आपली पापड काढून घ्यायचे। पुन्हा ठेवून घेणार आहोत। तुम्हाला जर यामध्ये कलर फूड घालायचं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्लेटमध्ये वेगवेगळा कलर फूड घालून ठेवू शकता मंडळी। अगदी झटपट आणि पटकन सगळ्या प्रकारचे आपण वेगवेगळे बनवू शकतो पापड। तर इथे पाहू शकता थोडंसं थंड झालेलं आहे। आता आपण चाकूच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने काढून घ्यायचं। जर चाकूनी येत असेल तर चाकूनी काढून घ्यायचा, नाहीतर सहजासहज हातानेच येतात पापड। तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने हलतायत, अजिबात चिटकत नाहीत हे पापड। आता आपण सगळ्या पापड काढून घ्यायचे। थोडंसं गरम असलं की निघत नाही, तर थंड झाल्यावर काढून घ्यायचं आपण। गरम गरम निघत नाहीत लवकर, चिटकायला लागतात गरम गरम असल्याने। जरा थंड झाले की काढून घ्यायचे। तर तुम्ही इथे पाहू शकता जे थंड झालेले आहेत ते इथे पाहू शकता एकदम मस्त उठलेले आहेत आणि मस्त चिटकलेले आहेत एकमेकाला। थोडासा चिकट असतो तर ते आपण काढून एका कपड्यावर घालून घ्यायचं, किंवा तुमच्याकडे जर पापड करायचे जे कागद असतील त्यावर तुम्ही काढू शकता। डायरेक्ट एका प्लेटमध्ये काढून आपण ह्याला उन्हामध्ये वाळवायचे। 2 दिवस उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये वाळवायचं आहे आणि ही आपली पापड तयार होते। आता आपण सगळ्या पापड काढून घेऊयात। याच पद्धतीने 2-3 वेळा आपण ही पापड बनवून घेणार आहोत आणि ही सगळी पापड बनवून झाल्यानंतर सगळ्या आपण या साईडला ठेवून घेणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता अशा ह्या पापडी तयार झालेल्या आहेत। याला आपण उपवासाच्या पापड म्हणतो। साबुदाणा, फक्त साबुदाण्याने बनवलेली साबुदाण्याची पापड आहेत। तुम्हाला ही खूपच आवडेल। ही अशी मार्केटसारखी अगदी घरच्या घरी इडली पात्रामध्ये आपण पापड बनवून घेतलेले आहे मंडळी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा। आता हे पापड 2 दिवसासाठी आपण उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। आता जितके 16 पापड आपण एका वेळेस 16 पापड बनवून घेतलेले आहेत, पुन्हा आपण 16 पापड पुन्हा घालून घ्यायचे। तर इथे पाहू शकता जे साबुदाणा आहेत ते आपण पुन्हा थोडं करून यामध्ये घालून घ्यायचे। या पद्धतीने आपण पुन्हा पापड यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे साबुदाणे यामध्ये प्लेट्समध्ये घालून घ्यायचे, पुन्हा पापड करून घ्यायचे। पुन्हा आपण 16 बनवू शकतो। 2 वाटीमध्ये कमीत कमी 40-45 पापड बनवू शकतो। 40-45 पापड होतात आपले या 2 वाटीमध्ये। तर मंडळी इथे आपण सगळ्या भरून घेतलेल्या आहे। आता आपण पुन्हा झाकण लावून घेऊयात। पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे। वाफवून इथे आपण काढून घ्यायचे। तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने मस्त अशी झालेली आहेत। 2 ते 3 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवलेलं, तर त्या आता आपण काढून घेतले। इथे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाट अशी झालेली आहेत। आता आपण या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मंडळी? तुम्हाला ही रेसिपी जरा तरी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी इथं पुन्हा आपण 16 पापड बनवून घेतलेले आहेत। या पद्धतीने अगदी झटपट बनली जातात आणि तळली की एवढी सुंदर लागतात मंडळी।
तळाल्यावर हे पापड एकदम भन्नाट पद्धतीने लागतात, एकदम कुरकुरीत पण लागल्या जातात आणि जिभेवर ठेवताच विरघळायला पण लागतात. या पद्धतीची पापड तुम्ही कधी बनवला नसाल तर यावर्षी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता आपण 2 दिवसासाठी याला वाळवून घेतलेलं आहे, तर तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने पापड आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता विरघळून आपली एकदम छोटी अशी होते ही पापड. आता आपण 2 दिवसानंतर तळून घेतोय. मस्त पापड फुलते आणि एकदम कुरकुरीत अशी लागते खायला आणि भन्नाट अशा पद्धतीने. अजून ही 2च दिवसांनी आपण इथे तळून घेतोय म्हणून जास्त फुलत नाही. 3-4 दिवसांनी नक्कीच फुलेल. नवीन पापड असलं की लवकर फुलत नाही, तर तेवढा आपला इथं पापड जास्त फुललं नाही तरी पण मस्तपैकी लागतो आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे मंडळी. यंदा यावर्षी ही पापड रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हो, यापुढे आपल्या उन्हाळा स्पेशल दररोज नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड होतील. पापड रेसिपी आजपासून सुरुवात झाल्या मंडळी. आजपासून दररोज पापड रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता आपली ही अशी पापड तयार झालेली आहे. मंडळी बघताय काय, ह्या वर्षी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ट्राय करून सांगा की तुमची ही पापड कशी झाली. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. बाय बाय.